पुढील काही दिवसातच पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता येणार आहे। दरम्यान अपात्र शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीएम किसान योजनेच्या रकमेची वसुली केली जात आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील वसुली केली जात आहे। अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। या महिन्यात हा हप्ताही वितरित होणार असल्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वी जे अपात्र शेतकरी आहेत त्यांच्याकडून पीएम किसान हप्त्याची वसुली करण्याची मोहीम सुरू आहे। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आधी योजनेतून बाद केले जाणार असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे या मोहिमेला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे। या मोहिमेतील अधिकारी वसुलीवर जास्त भर देत नसल्याचे दिसून येत आहे, कारण वसुलीसाठी अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर तरतूद नाही। कारण हे काम पूर्णपणे ऐच्छिक आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना स्वतः पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत। तर सरकारने त्यांची आधी पडताळणी करून या योजनेतून का काढून टाकले नाही असे शेतकरी विचारत आहेत। या योजनेतून अपात्र शेतकऱ्यांना वगळण्यासाठी सरकारने जमिनीच्या नोंदी पडताळणी सुरू केली आहे। याशिवाय 5% शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे। आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे। ई-केवायसी आवश्यक झाले आहे। ग्रामसभेतील लाभार्थ्यांच्या यादीचे ऑडिट करून ती पंचायतीमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, जेणेकरून लोकांना अपात्र शेतकऱ्याबद्दल माहिती मिळू शकेल। या योजनेत सहभागी राज्य, केंद्रशासित प्रदेशांना उच्च उत्पन्न गट असलेले जसे की आयकरदाते, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, राज्य किंवा केंद्र सरकार, घटनात्मक पद धारक लाभार्थी शेतकरी अपात्र आहेत। अशा देशभरातील अपात्र लाभार्थ्यांकडून 416 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत।